अ, मांसाहार किंवा मद्यपान किंवा पेपर किंवा सगळं भरलेलं आहे. काय अ, बलात्कार सारखे प्रकार, खून आणि हे नित्यच आहे आपण पाहतोय. म्हणजे याचा अर्थ काय? हे वाटतंय कलियुग आहे. परंतु पहा, आता माझ्या लहानपणाचं मी उदाहरण देतो. त्यावेळी गावामध्ये खूपच कमी वारकरी किंवा माळकरी असायचे. आता खूप माळकरी झालेत. परत गावात सप्ताह नव्हता माझ्या वेळी पाहिलं मी. आता गावात एक नाही दोन दोन सप्ते होतात, भागवत कथाही होते. का- परत आपण पाहतोय की अं, दिंडी दिंडीचं पाहतो आपण गावात. आता ह्या वर्षी आमच्या गावात दिंडी पहिल्यांदा सुरू झाली, म्हणजे थोडक्यात पूर्वी होती पण बंद पडली. म्हणजे एक सांगायचं, आता आपलं इस्कॉनचं आळंदी देहू तिथून आपली दिंडी जाते, तर ती बारामती किंवा इकडून आता साताऱ्याहून पण दिंड्या येत आहेत. आणि तुकाराम महाराजांच्या पालखी बरोबर साधारणपणे 30 वर्षापूर्वीचा काळ होता, नाही का. 10 ते 12 दिंड्या नाही, असे 10 ते 12 दिंड्यासारखे लोक होते एवढेच. पण आता ह्याच वर्षी पाहिला पण 400 दिंड्या आहेत. काय म्हणजे आपण पहा की आताही, पूर्वी माझ्या लहानपणी दशक्रिया विधी जो आहे, काही ठिकाणी 13 असतो, तर प्रवचन वगैरे नव्हतं. आता 10व्याला प्रवचन, 13व्याला कीर्तन, 10व्याला कीर्तन संध्याकाळी पण ठेवतात. परत कुणाचा मुलाचा जन्म झाला, कीर्तन, वाढदिवस आहे त्याचा, परत स्वतःचा वाढदिवस, वास्तुशांती आहे, वास्तुशांतीला कीर्तन ठेवतायत. परत आता पुण्यतिथी श्राद्ध जे आहे ना, त्यालाही कीर्तन ठेवतात वर्षानंतर, 5वं 10वं कितवं, तर खूप आपण पाहतो. किंवा कुणी तीर्थयात्रा करून आलो, तो पण कीर्तन ठेवतोय. म्हणजे आपण पहा की पूर्वीपेक्षा नाही का आता उलट जास्त वाटतंय आपल्याकडे. काय वाटतंय की अध्यात्म किंवा किंवा बाकी तीर्थक्षेत्र आपण पाहू, कोरोना नंतर तर खूपच. तर आपलं देहू, आळंदी, पंढरपूर, वृंदावन सोडा बाकीही ठिकाणी खूपच यात्रेकरू आहेत. तर आपण याच्यातून पाहायचं तर असं समजायचं नाही की इकडं ओघ वाढला तर काय क्वांटिटी वाढली, आपल्याला ना क्वालिटी पाहायला पाहिजे. तर ही क्वालिटी आपल्याला नाही का आपली संस्था शिकवते आपल्याला. काय तर कालच नाही का प्रभुपादांच्या यांनी नाही का 60 वर्ष झाली आपली इस्कॉनची स्थापना. तर आपली जी संस्था नाही का आपलं भाग्य आहे, तर ह्या गोष्टीत आपणही वाहत गेलो असतो हे पूर्वीचं पाहून. पण आता तसं काय नाही. तर आपण जाऊ दे, आपण जो अभंग आहे काय, निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म निर्धारे वर्म चुकू नये त्याच्यात पाहू. तर निष्ठावंत नाही, निष्ठावान ऐकले आपण नाही का, बलवान किंवा कसं आपण धनवान, असे बरेच वान आहेत आपल्याला. तर निष्ठावंत म्हणजे थोड्यात अजून त्याच्यामध्ये काय केलंय, अजून स्ट्रेस केलंय किंवा त्याला खूप महत्व दिलंय त्या शब्दाला. तर आपण पाहतोय नुसता तोच नाही, सगळा स्वधर्म आहे, भाव पाहतो आपण, निर्धार किंवा निष्काम, हे सगळे आहेत त्यांचे. तर त्यात निष्ठावान जो आहे, म्हणजे निष्ठावान जो शब्द आहे निष्ठावंत, तर निष्ठावान आणि निष्ठावंत याच्यामध्ये पण की निष्ठावान एखाद्याला म्हणू शकतो आपण. काय पण निष्ठावंत हे खूपच कमी आहे. तर आपण पाहतो काही भगवंतावर निष्ठा असते, काहींची पतीवर निष्ठा आहे नाही का, आपण की पतिव्रता म्हटलं आलं, काहींचं पत्नीवर असते. किंवा काही आपण पाहतो गुरुनिष्ठा, स्वामीनिष्ठा किंवा मातृनिष्ठा, पितृनिष्ठा, हे असे बरेच. तर त्यात आपण पाहू तर खूप आहे. तर स्वामीनिष्ठा आपण उदाहरण आता जर आपण पाहिलं तर इतिहासामध्ये गेलो तर बाजी प्रभू पहा, समोर मृत्यू आहे. बाजी प्रभू, आता सगळ्यांना इतिहास माहिती आहे, आपण थोडक्यात शॉर्ट मध्ये आपण ते घेणार आहोत. तर समोर मृत्यू आहे, त्यांना माहिती आहे. तरीही त्यांनी काय सांगतायत की महाराज तुम्ही पुढे जा, मी इथं थांबतो. मुरारबाजी आहे किंवा शिवा काशीद, आपल्याला नवीनच नवीन म्हणजे साधारणपणे 7-8 वर्षापासून ऐकाय इतिहासात सखोल गेल्यावर शिवा काशीद, तेच
जो आहे पन्हाळगड तिथलंच उदाहरण आहे. हे जसं कोण आपले बाजी प्रभू तसेच ते उदाहरण आहे की शिवाजी महाराजांचं नाही का त्यांना पात्र करायचे आणि त्यांना माहिती आहे मृत्यू आहे माझा आता इथं म्हणजे 100%, त्याला 1% चान्स नाही. तरी पण त्यांनी भाग्य समजलं स्वतःला, एवढी स्वामीनिष्ठा. खूप आहेत अशी उदाहरणं आपण. किंवा नरवीर म्हणतो आपण, तानाजी मालुसरे आपल्या जवळच सिंहगड किल्ला आहे, की स्वतःच्या मुलाचं लग्न बाजूला सारून काय केलंय, स्वतः आपल्या स्वामीवर निष्ठा दाखवण्यासाठी स्वतःच बलिदान त्यांनी दिलेलं आहे. किंवा आपण भगवंताच्या प्रती जे आहे निष्ठा काहींची आपण पाहतो. बळी महाराज पूर्ण नाही का, पूर्ण तिन्ही लोकांचं थोडक्यात राज्य आहे त्यांच्याकडं, परंतु त्यांनी असं काय केलंय, आपलं शिर भगवंतांच्या पुढं झुकवलंय आणि काही तुम्ही नाही का काही करू शकता माझं. किंवा प्रल्हाद महाराज, 11 प्रयोग झाले प्रल्हाद महाराजांना मारण्याचे, परंतु त्याने नामस्मरण सोडलं का, भगवंतावर नारायण नारायण नामस्मरण चालूच. किंवा अंबरीश महाराज पहा समोर, दुर्वास मुनींनी नाही का कृत्यातून हे केलंय, कोण एक मोठा राक्षस निर्माण केलाय, तो समोर आलाय आणि तो नाही का असा नाही का भयानक आहे, हातात शस्त्र आहे, क्षणात मारू शकेल, परंतु त्यांचा भगवंतावर विश्वास आहे, तसेच थांबलेत ते. तर भगवंत एवढी निष्ठा असल्यावर सुदर्शन तिथं त्यांचं रक्षण केलं सुदर्शन महाराजांनी. तर असे आपण पाहतो. किंवा गुरुनिष्ठाचं उदाहरण जर पाहिलं तर आपण कोण आहे, अं, ही एक थोडक्यात शबरी माता पहा. गुरूंनी सांगितलंय की प्रभू रामचंद्र येतील आणि तुम्हाला दर्शन देतील, परंतु कधी येतील सांगितलं नाही. तर आपण नाही का शबरी म्हातारी 80-90 वर्ष नाही, 80 नाही, हजारो वर्ष गेली. तर त्रेतायुग आहे नाही का, तर साधारण त्रेतायुग 10,000 वर्षाचं होतं. तर आपण पहा म्हणजे कमीत कमी 4-5 हजार तर वर्ष पहा वाट पाहिली त्यांनी. म्हातारी झाली म्हणजे त्याचा अर्थ पहा की किती वर्ष वाट पाहिली, विश्वास त्यांचा तेवढा. काय किंवा हरिदास ठाकूर आपण पाहतोय की आपण नुसतं ऐकलंय नाही का, नाही का हाताच्या बोटावर मोजण्या एवढं नाही, 192 माळा. तर किंवा 22 बाजारामध्ये मारलंय त्यांना. 22 बाजारात कशा चापकाने आणि कोणते काय म्हणते त्याला जल्लाद, असे मोठे मोठे पैलवान सारखे मारत होते 22 बाजारामध्ये, परंतु त्यांनी काय केलं, नाम प्रभूचं नाम सोडलं नाही. तर आपली नव्हे, आपणाची बी निष्ठा कशी आहे तशी नाही आपली, आपली बेडूक निष्ठा आहे थोडक्यात. मग तर आपली म्हणायची जी माझी म्हणतोय काय, बेडूक पाण्यातही राहतो आणि पाण्याबाहेरही राहतो त्याला. काय तर आपण आपण हे विज्ञानामुळे आपण पाहू शकतो थोडक्यात. आता तर बेडूक झाला तसा, पण आपण माशाचं उदाहरण घेऊ आपण थोडक्यात. आता ते तुकाराम महाराजांच्या संदर्भात आहे, आपण घेऊ थोडक्यात नाही का. तर माशाची निष्ठेविषयी सांगू आपण. किंवा तो अभंगच आहे तुकाराम महाराजांचा, काय, कन्या सासुऱ्याशी जाये मागे परतून पाहे, तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटशी केशवा, चुकलिया माय बाळ हुर हुर पाहे, तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटशी केशवा. पहा आता हे आपण त्याचं समजून काय. तर हे 3 दृष्टांत, 3 नाही 2 दिल्या दृष्टांत, आपण शेवटच्या दृष्टांतावर चर्चा करणार आहोत शॉर्ट मध्ये. तर कन्या जी आहे, कन्या म्हणजे सासुऱ्याशीच आहे, ज्यावेळी नवीन तिचं लग्न होतंय, विवाह होतोय, तर पाहतो आत्ताच्या सारखी त्यावेळी स्थिती नव्हती. त्यावेळी अगदी लहानपणीच 12-13 वर्षे, अगदी 40 वर्ष, 40 वर्षापूर्वी सुद्धा माझी मोठी बहीण आणि छोटी बहीण अगदी 13 ते 14 वर्षावेळेस त्यांचं लग्न झालं होतं. तर त्यावेळी पहा, तर मग ती जाताना नाही का लग्नाच्या वेळी तर रडतेच, पण ज्यावेळी दुसऱ्यांदा ज्यावेळी माहेरी येते ना, म्हणजे पहिल्यांदा माहेरी येते आणि ज्यावेळी परत दुसऱ्यांदा जायचे, त्यावेळीची स्थिती तुकाराम महाराजांनी सांगितलेली आहे नाही का. कन्या सासुऱ्याशी जाय मागे परत, त्यावेळी बैलगाडी, मी स्वतः अनुभवलंय म्हणजे पाहिलंय मी.
की बहिणीला बैलगाडी सोडवायला मग तिची लोखंडी पेटी असायची त्या सगळं साहित्य. आणि आई वडीलच नाही, चुलता चुलतीच नाही, आजोबा आजी नाही किंवा भाऊच नाही, तर बरे गावातली लोक यायचे सोडवायला पार्टीला नाही का याच्यापर्यंत. आणि मग ती हात करणार तिकडं बघायची आणि आता काय रडण्याचा प्रसंग तो तसाच डुप्लिकेट लग्नात होता तसाच असायचा तो. तर तर हा दृष्टांत नाही का सारखी ती पाहते, अगदी दिसत नाही तोवर पाहत असते ती काय. पण तुकाराम महाराजांना हा अभंग, हा जो चरण आहे किंवा हा दृष्टांत त्यांना कमी वाटला. कसा कमी वाटला तर ते पण पाहूया आपण, की ती काय करते, रडते किंवा लहान असल्यामुळं आणि सगळे नवीन माणसं असतात पण काही दिवसांनंतर अशी वेळ येते, आपण शॉर्ट मध्ये पाहू, की तिचं खूप आई वडिलावर प्रेम असतं, भावावर सगळ्यावर. नंतरच आपण पाहतो वडिलावर खूप प्रेम असतं, परंतु एक वेळ अशी येते की तिला सांगितलं तर तुझे वडील आजारी आहेत. ठीक आहे ठीक आहे येते मी. नंतर अत्यावस्थ आहे, सिरियस आहे, हो येते मी. तरी ती येऊ शकत नाही, एवढी काय ती रमते. म्हणून तुकाराम महाराज दुसरा अभंग देतात काय, सुकलिया माय बाळ हुरु हुरु पाय. आपण यात्रेमध्ये प्रसंग ऐकलेला आहे. ज्यावेळी आई वडिलां बाळ असतं, साधारणपणे बाळ किती वर्षाचं आहे, 3-4 वर्षाचं आहे लहान, तर त्या आईचं बोट धरून यात्रेत येते. गरीब परिस्थिती असते, आई मला गाडी घ्यायची, आई मला आईस्क्रीम खायची, आई मला नाही का ओली भेळ खायची, नाही का बऱ्याच अशा गोष्टी ते काय करते म्हणतंय. परंतु गर्दीमध्ये काय होतंय, ते चुकलं जातं, आई आणि बाळ वेगळ्या ठिकाणी होते. तर त्यावेळी बाळ रडतंय सारखं, आई पण तिकडं चिंता करते, कुठे माझं बाळ शोधते. आता बाळाला पटकन लोक आले, रडतोय म्हणून, काय बाबा मला माझी आई पाहिजे, आई पाहिजे सारखं. मग तुला खेळणं देऊ का, नको, आता तेच खेळणं पाहिजे होत त्याला. आईस्क्रीम देऊ का, नको, आता त्याला काहीच नकोय, मला काय पाहिजे, आई. पण काही वेळा पाहतो आपण त्याला आई भेटते किंवा काही वेळा भेटतही नाही, परंतु तो विसरून जातो. परंतु तिसरं जे आहे नाही दृष्टांत तेव्हा, जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळे, तर ती खरी निष्ठा आपण याच्यावर बघायचे काय. तर आपण याच्यात पाहतो की जीवना वेगळी, जीवन म्हणजे पाणी, तर पाण्यापासून मासा वेगळा होऊ शकत नाही. आता पहा, आपण म्हणू पाण्यापेक्षा दूध महाग आहे, दुधात ठेवू, पण दुधात नाही, दुधात बी नाही राहू शकत. दुधापेक्षा दही नाही का महाग आहे, किंवा दुधापेक्षा लोणी, तुपात ठेवलं तर चालेल का त्याला, नाही. त्याला काय पाहिजे, पाणीच पाहिजे थोडक्यात. तर आपण पाहतो की त्याला काही दिलं नाही का, मोबाईल द्या त्याला, एक आपल्या दृष्टांत म्हणून पाहिजे. सिद्धांतवर येऊ आपण. डनलॉपची गादी, तुला पंखा, काय तुला पाहिजे, पण ते मासा नाही, त्याला काय पाहिजे, पाणीच पाहिजे. तर एक कथा थोडक्यात पाहू. ते पाण्याशी एवढं अनन्य असतं. तर पाहिलं मी, तर एका ठिकाणी पालघर मधून मी येत असताना काही 2 मुलं होती विद्यार्थी मोठी, म्हणजे प्रभूजी आपण त्या रस्त्याने जाऊ. म्हणले काय रे, नाही इकडं खूप मासे आहेत तिकडं, आणि ते दुकान आहेत खूप. नाही म्हणलं असू द्या, मला काय त्याचं हे नाही, म्हणजे मी पाहिलेलं आहे, काय हरकत नाही काय. तर तिकडून पाहिलं तर टेबलावर मासे होते, आणि असे कितीतरी दुकानं होती, जवळजवळ 15-20 दुकानांना. आणि खूपच त्याचा नाही का वास, खराब वास येत होता. पण बाकीचे लोक आहेत तिथं जवळ, त्यांना काही नाही, आम्हाला पण वास येत होता खराब, पण आम्ही पाहिलं. तर याच्यातून काय सांगायचं, तर त्या टेबलावर मासे होते का त्याच्यावर सारखं पाणी मारत होते. त्या पहा पहा आता पहा, म्हणजे आता थोडक्यात त्यांनी शरीर सोडलंय समजू आपण, तरी पाणी त्याला पाहिजे, पाणी टाकवते ते काय, का. तर त्यांना आता दुसरं उदाहरण घेऊ की मासे चांगले दिसले पाहिजेत लोकांसाठी, जो कोण आहे, दुकानदार येतो. नंतर घेतलं, तर काही मासे घेऊन गेले घरी, तरी पण पाण्यातच मासे घेऊन गेले. घरी नेले, त्याला कापताना तिथं सुद्धा पाणीच लागलं त्याला जास्त कापताना. परत शिजवताना हे पाणीच लागतं काय. आणि दुसऱ्यांचं पाहून सांगता दृष्टांत घ्या आपला. नंतर खाताना सुद्धा तो माणूस पाणी पितो. बरं त्याचं खाणं झाल्यावर तो पाणीच काय पितो, त्यानंतरही पाणी पितो. आणि नंतर आपण गृहिणीसाठी उदाहरण, की ती भांडी असतात ती नाही का माशाचं ते बनवलेलं, ते पाणी नाही का त्यालाही पाणी जास्त लागतं का घासण्यासाठी. नाही, आपल्याला याच्यातून काय सांगायचं, अनन्यता त्याची कोणाची, मासे. तरी पहा, माशाचं उदाहरण, की एखाद्या हत्ती आहे ना, काय करतो, पाण्यात पोहत असतो, पण अचानक पाणी येतं, मोठं पाणी येतं,
नाही का धरण फुटल्यासारखं असं 2-4 मोऱ्या सोडल्या जातात, मोठे दरवाजे उघडल्या जातात, तर त्यात हत्ती वाहत जातो. परंतु मासे सोडा, माशाची पिल्लं उलट प्रमाणे, हत्ती तर उलट प्रमाणे जाऊ द्यात, तर माशाची पिल्लं सुद्धा उलट प्रमाणे पोहतात. इतकंच नाही, आपण बऱ्याच धबधबा किंवा असं काय, तर उलट उड्या उड्या मारतात ते कोणते माशाचे पिल्लं, मासे सुद्धा. म्हणजे त्यांना काय आहे, त्यांना भीती आहे का त्याची? काहीच नाही भीती. का? तर त्यांनी शरण घेतलेली थोडक्यात त्याची, अनन्य आहेत तेवढी त्यांची. तर हे आपण हे पाहू शकतो की जे निष्ठा आहेत, तर अशी निष्ठा जर असेल तर भगवत भक्तीसाठी किंवा सर्वच नाही का, आपल्याला जे आपलं ध्येय आहे, गोल आहे, त्यासाठी आपल्याला हे खूप महत्वाचं आहे. तर अजून एक तुकाराम महाराजांचं थोडक्यात उदाहरण आपण एक घेऊ शकतो. तर आपण पाहूया की अं, जसं मला वाटतं मी सांगितलं पाठीमागच्या याच्यातही सांगितलं, पण मला आवडतं तेच. जसं भगवंताचा जन्म कुठं झाला? मथुरेमध्ये. पण लीला कुठे केले? गोकुळमध्ये. गोकुळ म्हणजेच वृंदावन, गोलोक वृंदावन, मथुरा, त्या मथुरेतून गेल्यानंतरचे. तसं तुकाराम महाराजांचं जरी जन्मगाव किंवा काय कर्मभूमी देहू होते, तरी अगदी नंतरच्या क्षणी पहा, काही वेळा जिथं पिकतं तिथं विकत नाही म्हणतो आपण, तसं तुकाराम महाराजांचं आपल्याला पाहायला मिळेल. तर ती लोहगावची लोक पहा, 14 टाळकरी आहे. त्यापैकी 6 टाळकरी लोहगावचेच होते. तर ती लोक, तुकाराम समजा 8 दिवस गेले, 10 दिवस गेले, 15 दिवस गेले, तुकाराम महाराज काही वेळा नाही का पंढरपूरला जाताना तिकडे यायचे एक मुक्काम. पण काही वेळा तुकाराम महाराज काय, जिकडे जायचे आपल्याला नाही का, म्हणजे की पंढरपूर जायचे, मग कुठं काय असं त्यांचं ठरलेलं नसायचं. तर मग ते काय करतायत, देहूचे लोहगावचे, तर ते लोक तुकाराम महाराजांना इथं बोलवायला यायचे. आणि तुकाराम महाराजला काय, आपण पाहिले बरीच उदाहरणे आहेत. इतके काय तुकारामाचे प्रसंग एवढे शिकण्यासारखे आहे, आणि आनंद पण म्हणजे त्यातून येतो असं, आणि आपल्याला नाही का हृदय पण असं गलबलतं, असे प्रसंग आहेत खूप प्रसंग. तर तर ती लोक यायची आणि घेऊन जायची, आणि मग गावामध्ये कळायचं तुकाराम महाराज आज गावात आले, तर गावाच्या पर्यंत त्यांना आणायला यायचे. म्हणजे जवळजवळ 1-1.5 किलोमीटर लोक न्यायला यायचे, आणि मग तिथं तुकाराम कीर्तन करायचे. आणि एक दिवस नाही, मग 7-7, 8-8 दिवस त्यांना ठेवून घ्यायचे, आणि पूर्ण गाव कीर्तनाला तिथे यायचं. इतकं ते नुसतं गावच नाही, आजूबाजूचे लोक यायचे. हा कधी प्रसंग आहे? नंतरचा, अगदी शेवटचा प्रसंग आहे. तसंच तुकाराम महाराज एक वेळ आले. कुठं आले? लोहगावला आले, आणि सगळे लोक त्यांचं नाही का स्वागत करतायत, दर्शन घेतायत, आणि नाही का आनंद व्यक्त करतायत. काय पुढं पंक्तीसाठी तयारी चालली, नाही का पंगत द्यायचे. आणि नुसते हेच नाही, लहान मुलांसहित सर्व पूर्ण गाव अगदी वृद्धासहित यायचे. आणि मग तुकाराम महाराज सगळीकडे पाहतात, पण तुकाराम महाराज कुणाला तरी शोधत होते असे. काय पहा, असं पाहिजे काहीतरी आपल्यासाठी, नाही का कुणीतरी नाही का आपल्याला शोधलं पाहिजे. आता तुम्हाला वाटेल, पुढचं सांगतो, तुकाराम महाराजांच्या मामाचं पण गाव आहे काय, ते लोहगाव, आणि सासूरवाडी पण आहे. तर त्यामुळं नाही का सासूरवाडीची शोधता येतं असं नाहीये. तर पहा, प्रेम असं प्रेम असावं. तर ज्याला शोधत होते त्याचं नाव आहे काय, अं, भक्त सोनबा ठाकूर. तर सोनबा ठाकूर हे तुकाराम महाराजांच्या कीर्तनामध्ये मृदंग वाजवायची सेवा त्यांच्याकडे असायची, आणि ते खूप नाही का त्यामध्ये हे असायचे, त्यांना आनंद असायचा. आणि तुकाराम महाराजांना त्यांचं नाही का आवडायचं खूप. तर पाहतात, अरे म्हणले सोनबा दिसत नाही. हा म्हणले, तुम्हाला सांगायचं विसरलं, त्याची तब्येत ठीक नाहीये. अहो, 7-8 दिवस झालं तो तापाने फणफणला. बरं बरं ठीक आहे, आपण मग एक काम करू, कीर्तन झालं की आपण त्यांना भेटूया. नाही नाही, मग ते काय म्हणतात, रामेश्वर भट्ट. आता हे काय काय पात्राविषयी बोलायचं म्हणलं तर खूप आपण त्यावर बोलू शकतो. तर हे रामेश्वर दक्षिण भारतातले प्रकांड पंडित, एक
न्यायशास्त्री, त्यांच्या याच्यावर सगळा न्याय चालायचा दक्ष, एवढे मोठे. ते पहा काय म्हणतात. नाही नाही महाराज, तुम्ही काय जाऊ नका, मी त्यांना बोलून आणतो. ठीक आहे म्हणले. आपण कीर्तन झालं जाऊ. आणि मग तुकाराम महाराजांनी काय केलं, कीर्तन सुरू केलं. तर कीर्तन सुरू केलं तर त्याच्या अगोदर म्हणजे अभंग, दोन अभंग म्हटल्या सुंदर, ते आणि ते दुसरे लोक म्हणतात. आणि रूप पाहता वेळ, त्याच्याविषयी आपण पण, तुम्ही म्हटले ना आपण कीर्तन कसं असतं, वारकरी कीर्तन, त्याच्याविषयी पण आपण तुम्हाला माहिती देऊ कसं असतो, किंवा अभंग कसा म्हटला जातो, आणि कीर्तनात कसं असती पद्धत. सगळे नियम ठरलेले आहेत ते. तर त्या नियमाप्रमाणे तुकाराम महाराज आले. आणि आल्याबरोबर नाही का, सर्वांना दंडवत केलं, आणि रामकृष्ण हरी म्हटले, आणि डोळे झाकले. तुकाराम महाराजांनी एकदा डोळे झाकले थोडक्यात, की अगदी शेवटचं जय विठ्ठल होईल तो तोवर डोळेच उघडायचे नाही. आणि त्यांनी रामकृष्ण हरी सुरू केलं, डोळे मिटले. आणि डोळे मिटले, पण त्यांना एक उत्सुकता किंवा एक तळमळ लागली. दोन्ही गोष्टी आपल्याला त्याच्यात पाहू शकतो. तर म्हणले, ते चिंतनात म्हणतायत की अरे, हा मृदंग वादक जो आहे, हा तर सोनबा ठाकूर त्याच्यासारखाच वाजवतोय. आणि ते तर आजारी आहे म्हणले, त्याला उठता येत नाही काय, इतकं त्याची स्थिती आहे. परंतु काय म्हणतात, की खरं बाबा नाही का, की काही निष्ठावंत आहेत. म्हणून डोळे उघडून पाहिलं, तर समोर सोनबा ठाकूरच होते. पहा आले. आणि तुकाराम महाराज नाही का, त्यांना असं नमन केलं, आणि मग अभंग घातला. काय, हा निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म निर्धारे वर्म चुकून, निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास, पाहून हे वास अनेकांची, तुका म्हणे ऐसा कोण उपेक्षिला, नाही ऐकलाय कोणी. आणि तुकाराम माझ्या डोळ्यात पाणी आलं. म्हणले खरंच अशी निष्ठा असावी. तर आम्हाला एक धडा होता, की आता बैल पोळा काहींचा आषाढ मध्ये असतो, काहींचा श्रावण मध्ये असतो, काहींचा भाद्रपद मध्ये असतो. तर आमचा भाद्रपद मध्ये असतो. आता काही ठिकाणी बेंदूर म्हणतात. तर त्या दिवशी धडा होता आम्हाला, की बैलपोळ्याच्या दिवशी बैलाला एवढा मान असतो, की त्याला काहीच काम नाही, आणि हे करतात, त्याला उलट गोडधोड खायला देतात. पण एका काय होतं त्यावेळी, एका याचं कोणाच तरी ऍक्सिडेंट होतो, असा अपघात होतो. तर म्हणजे नाही का, मग शेताला, म्हणजे शेत नांगरण सोडा, बैलगाडीलाही झुंपत नाही. परंतु त्यावेळी म्हणजे असं सांगतात, की एक वेळ स्वतः बैलगाडी ओढतील, पण बैलाला झुंपणार नाही. मग एवढं नाही का, की ते निष्ठावंत असतात. तसं सोनबा ठाकूरकडे पाहिलं, आणि खूप त्यांना हे वाटलं. म्हणलं खरंच तुकाराम महाराज स्वतः मला, माझी अशी निष्ठा पाहिजे. आणि सगळं कीर्तन खूप सुंदर रंगलं. आणि तुकाराम महाराज एवढे आनंदी झाले, म्हणले मनात, म्हणले की यांना काय करू आपण नाही का, एक कौतुकाची थाप मारावं नाही. तर ते काय, तुकाराम महाराज आता काय, बरेचसे नाही का, की रामेश्वर शास्त्री, आपण यांच्याविषयी नाही बोलणार, की असे ब्राह्मण, मला वाटतं 14 पैकी 6 जण ब्राह्मण होते. तर ते त्यांच्या पाया पडायचे, पण तुकाराम महाराज कधी त्यांना पाया पडू देत नव्हते त्यांच्या. तर सांगायचा काय मुद्दा, की ह्यांनी त्यांना गुरु मानलं, पण तुकाराम महाराजांनी कोणाला शिष्य नाही मानलं. तसं यांना काय आशीर्वाद नाही का, आता आशीर्वाद देऊ, चांगलं तू केलं असं कुणाला आशीर्वाद, किंवा आशीर्वाद त्यांचा पद्धत माहिती आहे आपल्याला. काय, कर्म धर्म तुम्हा असावे कल्याण, ह्या माझे वचन आशीर्वाद नाही का, असं काय म्हणतात. तर ते कधी आशीर्वाद देत नव्हते. आणि मी ऐकले असं, की थोडक्यात समजण्यासारखं, की हे जास्त होईल थोडक्यात, की अगदी त्या साधूमध्ये संतांमध्ये एवढी शक्ती असते, की तो काही म्हटला. एखाद्या माता आहे, तिला मूल नाही, पण म्हटला ना मूल व्हायचं तर मूल होईल. परंतु तो अगदी स्वतःच्या बहीण जरी असेल, किंवा स्वतःची पत्नी असेल, तरीही त्यांच्याविषयी कधी आशीर्वाद देत नाही, किंवा प्रार्थना करत नाही, काय वरदान देत नाही. तर एक सांगायचा पॉईंट मला, तर तुकाराम महाराज म्हणले वा, त्याला नाही का मिठी मारू आपण, त्याला जरा शाबासकी देऊ. आणि कीर्तन झाल्यावर काय, विणेकरी एक असतो. आता तुम्हाला तर जे आहे ते सांगतो थोडक्यात. तर विणेकराच्या कीर्तनकार पाया पडतात, आणि मग बाकी सगळे कीर्तनकाराच्या पाया पडतात. तर हे सोनबा ठाकूर जे होते,
त्यांनी आपलं ते मुंडास होतं, थंडी वाजते, तब्येत ठीक नाही म्हणून ते काढलं, काठी घेतली अशी जवळ, आणि तुकाराम महाराजांच्या काय केलं, चरणावर डोकं ठेवलं. आणि आणि त्या गर्दीमध्ये, अरे स्वानबा स्वानबा म्हणसपर्यंत, कुठे स्वानबा कुठे स्वानबा म्हणसपर्यंत स्वानबा गेले. आता तर मला, अरे रामेश्वर भट्टांना बोलवतात, म्हणतात भूदेव, अहो काय नाराज झाले काय कळा ना, आजारी असताना ते आले आणि त्यांना नाही का तब्येत त्यांची जास्त ताप बीप असेल म्हणून ते पटकन गेले मला वाटते, पण मला भेटायचं होतं. नाही ना म्हणले, काय काळजी करू नका, मी त्यांना बोलावून आणतो. पहा, मग कोण जाते बोलवायला, पहा, रामेश्वर शास्त्री भट, ज्यांनी तुकारामाच्या 2 आरत्या लिहिलेल्या आहेत आणि 4 वेद, 6 शास्त्र, 8 पुराणे असे मुखोद्गत, आणि त्यांच्या याच्यावर सगळं न्याय चालायचं. तर ते पहिले नाही का, अजूनही पाहतो नाही का, बाकीच्यांना शूद्र समजत होते, पण ते बोलवायला गेले. पहा, ही एक संतांची शक्ती, वैष्णवाची शक्ती. वैष्णवांचे नुसते वरवर दास नाही झाले. आपल्याला दास नाव दिलं असतं, पण आपण कधी बॉस होतो आपल्याला ते कळत नाही. तसं ते स्वतः बोलवायला गेले तिथं, आणि आवाज येतात, स्वानबा, ए स्वानबा, दरवाजा उघड स्वानबा. तर सपार होतं त्यांचं, सपरात म्हणजे का, तर पुरुष मंडळी जी असते, असं काय, असं नाही का, प्रेम असतं बैलावर आणि रानात राहायचं गोठ्यामध्ये, असं त्यांना आवडत. तर आवाज दिला, तर तेवढ्यात दरवाजा उघडला कोणी, त्यांच्या पुतण्यानं. तर म्हणले, त्याला सांगत होते, अरे रामा, दरवाजा उघड रे, कोण आले बघ, मला वाटतंय भूदेव शास्त्रीजी आलेत, मला तसा आवाज वाटते, मला काय उठता येईना. मग त्यांनी दरवाजा उघडला आणि हे लागले ओरडायला, काय सोनबा, तुमची आठवण काढतात आणि तुकाराम महाराज तुम्ही खुशाल निघून आले, त्यांना न भेटता महाराज किती नाराज झाले, चला चला चला. आणि एवढा तुम्ही मृदंग छान वाजवला, तर महाराज खूप खुश झाले तुमच्यावर, आणि तुमच्या नाही का कौतुक करावं असं त्यांना वाटलं. तर यांना काही कळे ना कुणाला, सोनबा ठाकूरांना, की म्हणले तुंग छान झाला. तर बोलू काय, म्हणले मी नाही मृदंग वाजवला, मी आलोच नाही, माझी तब्येत बघा, मला उठता येईना. तर माझा पुतण्याने उभं केलंय आत्ताशी. काय, तर थोडे कसते जरा. तर ह्यांना काहीतरी डाऊट आला, पुन्हा रामेश्वर, अहो म्हणलं तुम्हीच कीर्तनात मृदंग वाजवला आणि काय नाही म्हणताय, काय चेष्टा करताय का माझी. तर हे म्हणतात, तुम्ही माझी चेष्टा करताय का, की मी नव्हतो आणि तुम्ही म्हणता मृदंग वाजवला. मग काय झालं, हे गप्प बसले आणि चालता येईना. पहा, आता रामेश्वर शास्त्री ब्राह्मण आहे आणि हे क्षत्रिय, थोडक्यात कोण, सोनबाळ. म्हणले माझ्या पाठीवर बस, तुला नेतो. पहा, आता बोलायला सहज वाटतंय, पण पाठीवर बसवलं त्यांना. आता ब्राह्मण नाही का, आपण समजतो नाजूक नाही का, त्यांची प्रकृती असते, जो क्षत्रिय किंवा शेतकरी दणकट असतो, पण पाठीवर, पण पाठीवर बसल्यावर काय झालं, त्यांच्या याच्यावर सगळं गरम पाणी पडायला लागलं. कुणाच्या, यांच्या अं, रामेश्वर शास्त्रींच्या. आणि रामेश्वर शास्त्री, त्यांना समजलं की हे हुंदके देत होते ना, त्यांना काय वाटलं तब्येत ठीक नाही म्हणून करत होते, नाही, की हे रडतायत. म्हणले का रडतात, अहो मी सांगतो भूदेव, मी मृदंग नाही वाजवला. आता पहा, कोण रडलं पहिलं, तुकाराम महाराज रडले सुरुवातीला नाही का, की मृदंग वाजवायला आले आणि माझ्याकडे तेवढे भाव नाही. नंतर नंतर सोनबा ठाकूर रडतायत. नंतर आता रामेश्वर शास्त्रींची पाळी, ते रडायला लागले. म्हणले केवढे मोठे महात्मे हे, म्हणले मी अजूनही, माझ्यामध्ये अजून तो भाव गेला नाही. पा, तर यांच्या जागेवर स्वतः भगवंत आलेत. म्हणजे यांना कळलं कुणाला, रामेश्वर शास्त्रीला. आणि रामेश्वर शास्त्री रडू लागले महाराज. आणि आता मांडवात मंडप मध्ये तिथं आलं, त्यांना ठेवलं, आणि ते सोनबा ठाकूर धावतच गेलं आणि तुकाराम महाराजांच्या चरणावर त्याने डोकं ठेवलं. आणि तुकाराम महाराज म्हणतात की काय सोनबा, आजच्या सारखं की जो मृदंग आहे ना, कधी कोणी मी कधीच ऐकला नाही, एवढा मला सुंदर वाटला. तर हे गप्पच रडतायत, रडतात का रडतात, तर रामेश्वर शास्त्री सांगतायत की महाराज, तुमच्या कीर्तनामध्ये सोनबा ठाकूर नव्हते. काय बोलताय म्हणलं, तुम्ही चेष्टा करता, नाही, स्वतः काय, स्वतः पंढरीचे
द्वारकेचे वृंदावनचे भगवंत तुमच्या कीर्तनामध्ये त्यांनी स्वतः मृदंग वाजवलाय. आता हे कोण सांगतोय? रामेश्वर शास्त्री. तुकाराम महाराजांना गदगदून झालं नाही का, की काही मागणे अमानुषित, वडिलांची रीत झालं तसं आम्ही तुमची सेवा करायची आणि भगवंता तुम्ही आमच्या सारख्याच्या कीर्तनात तुम्ही मृदंग वाजवताय. आणि नाही का आमच्यासाठी खूप नाही का ही गोष्ट आमच्यासाठी लाजीरवाणी आहे. आणि पहा हे तिघे रडतात. तर रामेश्वर शास्त्री काय म्हणतात? तुकाराम महाराज, आज तुमची उंची मला खऱ्या अर्थाने कळली. तुम्ही मला कधी दर्शन घेऊ दिलं नाही, परंतु आता इथून पुढे मी तुमचं दर्शन घेणार आहे. आज भगवंत तुमच्या कीर्तनामध्ये मृदंग वाजतात, तुम्ही काही साधे नाही आणि तुम्ही मला कधी अडवायचं नाही. आणि तिघे रडतात. बाकीच्या लोकांना पाहतात ते. बाकीचे आता जवळजवळ सगळे गेले होते, राहिले होते हे टाळकरी जे आहेत ना ते, आणि त्यांचे काही जे असे सुहृद होते तुकाराम महाराजांवर प्रेम करणारे, तेच थांबले आणि ते पाहतायत की काय, की काहीतरी हे चाललंय बाबा, ह्यांना काही कळेना. आणि मग रामेश्वर शास्त्री यांना उठवतायत. कुणाला? सौंदा ठाकूरांना. म्हणले नाही महाराज, तुमची पण किती मोठेपणा तुमचा आहे, हे खरंच तुमची भक्ती, की तुमच्या जागेवर स्वतः भगवंताला यावं लागलं, तुमची जागा त्यांनी एक. आणि मग जे आपण पाहिलं ही निष्ठा, या विषयीचा जर प्रसंग पाहिला तर असे बरेच उदाहरण आपण पाहू शकतो. तर मला वाटते आपले श्रीमान गोपीनाथ लिहिला प्रभू, त्यांनी मला म्हणले, म्हणला प्रभूजी मी जास्त नाही, माताजींनी मला थोडी उशिरा सेवा दिला आज. आणि मला बऱ्याच कारणामुळे, जे नेहमी जे कारण प्रवचन करते सांगतात तीच कारण सांगतोय मी. काही खरी थोडीशी खोटी, तर मला काही मिळालं नाही आणि खास चिंतनही करू शकलो नाही. पाठीमागचं जे चिंतन केलं होतं मला वाटतं 15 दिवसापूर्वी मातांनी सेवा सांगितली, मी त्यावेळी करू शकलो नाही. काही निमित्ताने समजा नाही का, काय म्हणतात त्याला आपण, पंढरपूरला होतो मी. तर त्यामुळं प्रभूजी तुम्ही घेऊ शकता अजून 15 मिनिट क्लास पुढे वाढू शकता जर तुम्हाला वेळ असेल तर. हा मला वेळ भरपूर आहे, मला आवडते. मग उलट मी काय आम्हाला म्हणतोय, पण ऐकायला आवडेल प्रभूजी. तुम्हाला कुठले प्रश्न शंका किंवा तुम्ही कुठलाही प्रसंग जो आहे ना तुकाराम महाराज तुम्ही ऐकलाय ना कुठला, तो मला सांगा, मी त्याच्यावर तुम्हाला नाही का चिंतन आपण करूया. तर तुम्हाला न आठवला तर सांगा, नाहीतर मी सांगू शकतो, असं काही नाहीये. ठीक तर आहे. कोणाला आज काही विचारायचंय का तुकाराम महाराजांबद्दल एखादा प्रसंग प्रभूजींच्या श्रीमुखातून ऐकायचा असेल तर आपण रिक्वेस्ट करू शकतो प्रभूजींना. कोणी असू द्या, आपण किंवा मी सांगेलच. ठीक आहे हरे प्रभूजी, कृष्ण तुम्ही प्रभूजी, कंटिन्यू करा. दंडवत हा प्रणाम. हा बोला मग. हरे कृष्ण. प्रभूजी, तुकाराम महाराजांच्या काही ऐक. बालपणाबद्दल काही ऐकायला मिळेल का प्रभूजी? तुकाराम महाराजांचं अच्छा. बालपण. हम्म. तर माताजी, मी बालपणाविषयी त्याच्या कुठंच असं हे नाहीये, म्हणजे वर्णन नाहीये ज्या त्यांचं. आणि मला आवडतं महिपती बाबा चरित्र जे आहे, प्रामाणिक चरित्र आहे. मी त्यातलंच, की जे मला आहे ना, की त्यात वाढून मला सांगायला नाही आवडत, किंवा कुठलाही कीर्तनकार जर काय वेळा नाही का सांगतो तर काय, त्याचा उद्देश नव्हता, ते एक लोकांचा आनंद व्हावा त्यांना, किंवा त्यांना प्रेरणा मिळेल हे सांगत असतो. तर त्याच्यामध्ये जास्त उल्लेख नाही तुकाराम महाराजांच्या बालपणाचा, परंतु त्यांनी सगळे जे खेळ आहेत ना, की जे आता तुमचं आता जे म्हणतो ना मी, जे 40च्या आत नाही, 40च्या आतले तर जरा भाग्यवान आहे, 30च्या आतले असतील ना तर ते दुर्भागी समजायचं का. तर तुकाराम महाराज नाही का, टिपऱ्या, हुतुतू असले जे खेळ आहेत ते खूप त्यांनी वर्णन केलेले आहे, आणि तुकाराम महाराज ते खेळलेले आहेत. आता नागपंचमी येईल, मी सांगतो माझ्या लहानपणी अख्ख्या गावातल्या ज्या मुली आहेत ना, 4 वर्षाच्या, 4 वर्ष लग्न असं नाही, 10-10 वर्ष लग्न झालेलं आहे त्यांचं, त्या सुद्धा यायच्या आणि फेर भरायच्या गोलमध्ये. आणि एवढे नुसते एक आळीचा वेगळा, मोठ्या दुसऱ्या आळीचा, रानातले, तर ते सगळे खेळ खेळायचे. तसं तुकाराम महाराज सगळे खेळ खेळलेले आहेत, किंवा त्यांनी पण गोमाताचं नाही का सांभाळले, किंवा गुरे राखलेली आहेत. तर जे संताजी महाराज जगणारे आहेत,
जे आपल्या जवळ सुदुम्र गाव आहे त्यांचे सवंगडी आहेत आणि त्यांच्याशी नाही का ते हे केलेले आहेत, त्यांनी पण त्याचा उल्लेख केलेला आहे. तर जे बालक्रीडेचे अभंग आहेत, तर ते अभंग जे आहेत तर त्याच्यामध्ये पण आहेत आणि असे वेगळे पण तुकाराम महाराजांनी की जे भागवतात उल्लेख नाहीत असे पण त्यांनी काही केलेले आहेत. तर बऱ्याच काही गोष्टी अशा भागवतात नाही, त्या गोष्टी सुद्धा तुकाराम महाराजांनी अभंगातून व्यक्त केल्या. भागवतात नाही म्हणजे बाकी पुराणामध्ये आहे किंवा बऱ्याच ठिकाणी तुकाराम महाराजांनी संपूर्ण नाही का भागवत गीता जे भंडारा डोंगर आहे तिथं त्यांनी पारायणे केलेले हा उल्लेख आहे. त्यांनी हजार हजार पारायणे केले, हजार पारायणे केले. मग आपण ते पहा वृक्षवल्ली आम्हा सोयरे तो नंतरचा त्यांचा जो अभंग आहे, तर सर्व खेळ खेळलेले आहेत. आणि जे आपल्या श्रीमान श्वेती प्रभू त्यांनी जाऊ देवाच्या गावाचे आहे ड्रामा केला त्यांनी आहे त्यांच्याकडे तो खूप मोठ्या नाही का स्वरूपाचा आहे. 3 का 4 मजली स्टेज आहे. तर त्याच्यामध्ये थोडंसं त्यांनी बालपण दाखवले. पण कसं आहे की आपलं थोडंसं मनोरंजन पाहिजेच लोकांना म्हणून त्याच्यामध्ये दाखवलं. त्याच्यामध्ये काही अ, हे नाही म्हणजे काय की असं विशेष असं काही दाखवलं नाही. तर बालक्रीडेचं किंवा त्यांच्या बाललीला ज्या आहेत त्याचा काय उल्लेख नाही त्याच्यामध्ये. असं आहे. अजून हरे कुणाला कृष्ण काय हे प्रभूजी. हरे करायचं? कृष्ण. खूप खूप धन्यवाद प्रभूजी. आजपर्यंत कधीच एवढं पण ऐकलं नव्हतं महाराजांच्या बाल लीलांबद्दल. तर तुमच्याकडनं एवढं ज्ञान मिळालं, इन्फॉर्मेशन मिळाली. हा, धन्यवाद प्रभूजी. हरे कृष्ण. धन्यवाद. हरे कृष्ण माताजी. हा कुठला प्रभूजी हा सांगा. तुम्ही सांगू शकता पुढे प्रभूजी, हा, तुम्हाला काही बोलायचं. ओके, ठीक आहे. तर ठीक आहे. माझ्या आवडीचा प्रसंग वेळ कमी आहे ना, 10 मिनिटं तर आहे ना, त्यामुळे थोडक्यात श्वासमध्ये हा नाही 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 प्रभूजी, घ्या तुम्ही 10-15 मिनिट आपण वाढू शकतो, काही नाही हरकत. अच्छा, ओके ओके, ठीक आहे. तर मला वाटतं मी आपण पायात आपल्या जिजामातेच्या पायामध्ये काटा मोडला पाठीमागच्या वेळी घेतलाय का तो, का नाही ना? नाही नाही प्रभू. एकदाच मी नाही, ठीक आहे, ओके. तर ठीक आहे, काही आता आहे. तर भंडारा डोंगर जवळ आहे आपल्या इथं. तर तिथं तुकाराम महाराज तिन्ही डोंगरावर जायचे आणि भंडारा डोंगरावर आहे ना तिथं पाणी. तर भगवंत म्हणले आपण काहीतरी करू योजना. आणि हे पाहिलंय की ही जी जिजाबाई आहे, जिजामाता जी आहे ते काय करते रोज सगळे आपल्या किती आता तुम्ही जर संत तुकाराम मूव्ही पाहिला असं प्रभातचा, त्याच्यामध्ये काय दोनच दाखवलं, कोण काय काशी आणि महाद्या. तर प्रत्यक्षात गंगा लहान आहे, त्याच्यानंतर भागीरथी आणि नंतर काशी, हे 3. आणि मुलंही कोण महादेव आणि विठ्ठल. आणि तिसरा जो आहे नारायण महाराज जे आहेत. तर तुकाराम महाराजांचं वैकुंठ गमन झाल्यानंतर मला वाटतं 3-3.5 महिने काहीतरी त्यानंतर त्यांचा जन्म झालेला आहे. तर म्हणजे सांगायचा मुद्दा मला, आणि संतोबा एक पहिल्या माता जी आहे रुक्मिणी माता, तुकाराम महाराज प्रथम पत्नी, ती मामाचीच मुलगी होती. एकतर तिला दम्याचा आजार, धाप म्हणतो आपण ना, अस्थमा आजार होता. अतिशय विकनेस होते आणि त्यात दुष्काळ पडला आणि सगळ्या लीला आहेत ते आपण त्यामुळे समजून. तर त्यामध्ये त्यांचं निधन झालं, त्यांच्या मुलाचंही निधन झालं. म्हणजे थोडक्यात मुलं 4 आणि मुली 3, थोडक्यात म्हणजे 7 होते, मोठं कुटुंब. तर आपल्याला याच्यात काय सांगायचे कुटुंब की त्या मुलांचं सगळं करायचे, म्हैस पण आहे त्यांच्याकडं, म्हशीचं करायचे नाही का. मी काय वेळा म्हणतो बा एखादा नाही का प्रभूजी असला ना, किंवा तुम्ही गायांचं पहिलं पहा, बाकी दुसरं मग पाहू नका तुम्ही. कारण ते ते महत्वाचं असतं. त्यातनं काय ते कसे करणार ना गाया बैल, त्यांना काय पाणी प्यायचं म्हणलं तर बांधलेले असतात. तसं ते करून यायचे आणि जायचे 7-7, 8-8, 10-10 किलोमीटर, 15-15 किलोमीटर जायचे जिजाबाईला. आणि तरीही पहा एवढा त्रास. आणि ह्या सगळं करता करता 10 वाजायचे. आणि मग
जिजाबाई तुकाराम महाराजांना म्हणते. आता हा थोडासा मी थोडक्यात काय म्हणतो लोककथा घेऊ शॉर्ट मध्ये, तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे म्हणून परत एकदा घेतो तोच मी. तर म्हणते स्वामी तुम्ही जाताच डोंगरावर, पण कुठल्या डोंगरावर जाता मला काही कळत नाही. मी कधी भांडरावर जाते, तिथं नसले तुम्ही मग भामचंद्रावर जाते आणि इकडे यायला मला उशीर होतो. तर म्हणले अगं मलाच माहित नाही, मी घराच्या बाहेर पडलो तर कुठं जाईल मला सांगता येत नाही, त्यामुळे मी काही सांगू शकत नाही. पण एक तुला एक कल्पना आयडिया देतो की तिथून गावाच्या बाहेर 3 रस्ते आहेत. त्या रस्त्याला कान लावायचं, म्हणजे त्या मातीला तिथं जर विठ्ठल विठ्ठल जो आवाज येईल तर त्या रस्त्याला मी आहे. मग त्या रस्त्याने मी गेलो, मग त्या डोंगरावर गेलो, मग भामचंद्र भांडारा का घोरावडे. तर तेवढंच बरं वाटलं. तर पहा आता आपण नाही का, आता की आपण काय नास्तिक नाही, पण माती कुठं विठ्ठल विठ्ठल म्हणे का. आपण कीर्तनात पाहिलं, मी वारकरी कीर्तना म्हणले ना, किती कीर्तनकार पुढं या विठ्ठल विठ्ठल म्हणा. बरेच लोक असे म्हणतच नाहीत, काय म्हणतच नाही. तर म्हणजे सांगायचं आपलं मुखही म्हणू शकत नाही, आणि आपण नसतो तर आपणच तेच केलं असतं. काय मी तरी तुमच्या विषयी नाही, मी तरी तेच केलं असतं. काय सारखं सारखं विठ्ठल म्हणायला सांगतोय आम्हाला, असं बोललो असतो. दुसरं आपल्याला दुसरा प्रसंग आहे. आता बाईच्या गोवऱ्या पण, ते पण तुम्हाला दुसरं हाडे हाडे ती सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणे. त्यामुळे इथं काय नवल नाही, तर ठीक आहे आपण पुढे जाऊया. तर जिजाबाई काय केलंय, डोक्यामध्ये टोकरी टोपली घेतली, त्याच्यामध्ये एक भाकरी बा उल्लेख आहे मैपती आवाज, आणि काय भाजी असेल थोडीशी आपली घेतली, आणि हातामध्ये भोपळा घेतला. तुम्ही मला भोपळा काय बांधले, तो भोपळा म्हणजे गोल भोपळा, तर डांग्या भोपळा, काशीफळ भोपळा काय म्हणतात ना, गोल. तर तो कोरून त्यामध्ये पाणी, वर पाणी नाही ना. चालले 10 वाजले, काय एक, आता पहा एक एक प्रसंग मला जे जे आठवल ते सांगतो. ऊन झाले 10 वाजता, पहा उन्हाळ्यात. ती काय असं नाही की तुकाराम महाराज उन्हाळ्यात जात नव्हते. उन्हाळ्यात 10 वाजता, आपल्याकडे 9लाच ऊन होते. 10 वाजले, ऊन झाले, पायात चप्पल नाही, खडे रोचतायत. काय दुसरं, स्वतःही पोटात अन्नाचा कण नाही, काय की महाराज जेवल्याशिवाय ते जेवणार नाही. काय पोटात अन्नाचा कण नाही, चालले, ऊन आहे, काय आणि वर पाहत चालले. थोडक्यात काय झालं मग, वर पाहत चालता चालता काय करवंदाचं झाड आहे ना आपण, त्याचा काटा रस्त्यात पडला होता. काटा म्हणजे फांदी, त्याच्यावर पाय दिला माताजींनी त्या. तर काय आई म्हटले काय, पाहिलं खाली तर नाही का काटा असा दिसला त्या अंगठ्यातून वर आलेला, आणि रक्त दिसलं असं नाही का, जोरात रक्त आलेलं. ते पाहिलं, माणसाला काय वाटत नाही, रक्त हे काटा मोडला किंवा काही, परंतु रक्त पाहिलं की माणूस घाबरतो. ते पाहिल्याबरोबर डायरेक्ट त्यांना चक्कर आली, बेशुद्ध झाले. तो वरची टोकरी पडली, भोपळा होता ते पाणी सांडलं, आणि बेशुद्ध झाले, आणि परत शुद्धीवर आल्या काटा उपटण्याचा प्रयत्न केला, पण काटा काय त्यांना उपटेना. काय तर त्या अतिशय हताश झाल्या, इतक्या काय म्हटल्या पहा, की माझ्या वडिलांनी काय, आता राग पहा याच्यातून, आता वेळ नाही का, की आता कुणीच नाही ना काटा काढायला, कसं करायचं. तर म्हणले माझ्या वडिलांनी एवढं चांगले लग्न करून दिलं, पण ह्या माणसाच्या गळ्यात मला बांधते. दुसरं काय म्हणते की माझा भाऊ आहे, त्याने मला यात्रेला नेलं, ते यात्रेचं काही पुण्य काय आता उपयोगात येत नाही. दुसरं कोण काटा काढायचं. तिसरं की माझी तुला केली होती, तुला कळते ना आपल्याला, तुला केली आणि तेवढं काय धान्य काय दिलं असेल नाही का तराजू मध्ये, आणि म्हणते काय माझा हाल. पण एवढं म्हणून काय भगवंताचं नाव घेत नाही. म्हणली तो जर आला ना काळ्या, तर मला हसेल, म्हणते कायम मला शिव्या देते ना तू, तुला तसंच पाहिजे. तर इथं मैपती बाबा सांग की आपण नाही का घसरून पडलो, आपण पण पडल्याला लागलं तरी आपण ते नाही पाहत, कुणी पाहिलं का हे पाहतो. तसंच की हे दुसरं उदाहरण आहे की आपल्या किती संकट येऊ द्या, परंतु आपण आपल्या दुश्मनाला कळू नये असं आपल्याला वाटतं. तसं ती म्हणते की त्याला कळू नये, परंतु पहा भगवंताला दया आली. काय भगवंत म्हणतात की जर ही अशी जर थांबली तर महाराज काय केल्यात उपाशी आहेत, आणि ही त्यांना खूप त्रास देईल.
म्हणून जवळ डायरेक्ट पहा भगवंताचं काय राजस सुकुमार तुकारामाचा आपण तो खूप ऐकलं. राजस सुकुमार मदनाचा पुतळा रविशेषकाला लोपल्या, एवढा सुंदर रूप समोर. पहा आता आपण काय समोर भगवंताला पाहिल्यावर लगेच काय म्हणायचे, दंडवत घालू, दंडवत घातल्यावर लगेच लिस्ट काढू आपण काय काय पाहिजे आपल्याला सगळं, नाही का. माझ्या पुण्याच्या द्वारा भगवंत आले बघा, तर लिस्ट काढू. पण काय केलं, समोर भगवंत पाहिल्यावर त्यांनी पश्चिमेकडे मुख केलं, असं इकडे केलं. तिकडं पाहत होतं भगवंत तसेच उभे. तिकडं सगळीकडं मान म्हणले ह्याला मी बोलवत नाही, हा मेला मेला म्हणलं तिला बरं का, हा माझी का पाठ सोडेना काय. बर मग इथं हे देतात की मग त्यांनी काय केलं, आपला पदर असा घेतला आणि डोळे झाकले, तर हृदयामध्ये भगवंत दिसतात. तर आपण पाहतो की असं कसं शक्य आहे. आपण पहा कंस कोण आहे, पापी आहे, राक्षस आहे किंवा काय, बरेच त्याचे विशेषण आहे. परंतु त्यालाही भगवंत दर्शन देत होते, पाहिलं आपण. किंवा रावणाला पण भगवंत दर्शन काय तसं म्हणाल की तसं दर्शन तिला सगळीकडे देत होते. पण दुसरं एक उदाहरण देतात की मी आळंदीमध्ये संतोषी मातेचं मंदिर आहे. 78 काय काय म्हणजे साधारणपणे 50 वर्षापूर्वी कुठला जे संतोषी मा पिक्चर आलता, तर त्याचा इफेक्ट त्यावेळी मंदिर बांधलं. तर तिथं आम्ही जायचो. आळंदीत ज्ञानेश्वर महाराज दर्शन नाही घ्यायचं आम्हाला, लहान आम्ही 7-8-10 वर्षाचो. तर तिथे गेलं की मग ते संतोषी मातेचं एकच एकच मूर्ती आहे, पण सगळ्या मूर्त्या दिसायच्या इकडं तिकडं सगळ्या अशा एकच. तसं ते दृष्टांत तिथं सांगतायत मी महिपतीवर. मग शेवटी काय म्हणतात, हे भगवंत की म्हणतात आता आपण जवळ जाऊ. जवळ जातात, म्हणतात भागीरथी आपल्या जिजामाता तू माझी कन्या आहे. मी काय असं तुझं वैर केलं की तुझ्या मालकाने मिरच्या विकल्या, त्याचं पैसे मी मिळवून दिले. फार फाशी घेत मी मला घेत होतो आणि ते पैसे गोळा केले. आणि त्याचं ते काय दुसरा एक कामटा भेटला आणि त्यांनी सोन्याचं कड दाखवलं आणि पैसे सगळे घेतले. परत मी तुमच्या ज्वारीचं राखण केलं सगळं काय, आणि सगळं पाखरांनी खाल्लं. तरी पण मी 2 खंड्याच्या ऐवजी 18 खंड्या अन्न दिलं. त्यांनी वाटून टाकलं. तुझा माल जसा जिकडे जाईल तिकडे जातो, मी तसाच त्याच्या मागे पळतो, सांग तू माझं काय. आणि मग भगवंतांनी पहा जिजामातेचा जिजामाते चरण आपल्या मांडीवर घेतलं आणि काढला काटा. काय म्हणले, खरंच बाबा मला काहीच वेदना नाही. आणि पहा लगेच काय केलं, टोकली घेतली आणि भोपळा घेऊन निघाली. मग भगवंताला नाही का थँक्यू धन्यवाद काहीच नाही. भगवंत कसे एक लहान मुलगा बाहेर पायीचा पदर धरून चालतं किंवा माग चालतं असंच, तसे ते चालतात वर चाललेत. वरून तुकाराम महाराज पाहतात, अरे बापरे, म्हणले आज काहीतरी मला चमत्कार दिसतोय. मुंगूस आणि साप एका ठिकाणी काय, किंवा वाघ आणि शेळी, बरंच असं बरीच उदाहरण दिलेत त्यांनी. ब्राह्मण आणि खाटी कसाई असे. अं, तर हे कसे म्हणजे नवल बरं झालं म्हणलं, दोघांचं वैर मिटलं. आल्या आल्या टोपली आपल्याला वेळ झालाय, फास्ट घेऊ आपण. टोपली काढली आणि थांबल्या. आता जिजामाता गप्प थांबल्या. तर पहा तुकाराम महाराज काय म्हणतात, दे ना भगवंतांना, दे ना भाकरी. काय जिजामाता काय म्हणते पहा त्याच्यामध्ये, काय एकच भाकरी आहे, कशी पुरेल दोघांना. आणि हा माझ्या नवऱ्यापेक्षा धष्टपुष्ट दिसतो, याला काय गरज आहे काय, असं सांगितलंय. खूप ते आनंदाचा प्रसंग. परंतु जसं काय ही म्हणते की ठीक आहे पहा, आणि डायरेक्ट भगवंताच्या प्लेटमध्ये ताटामध्ये दिलं. आणि भगवंत दिलं, वाढलं. सगळी एकच भाकरची वाढ. आणि वरून नाही का आपण हे असतं कपडा असतो वरून, आपण फडकं म्हणतो मराठी भाषेत आपल्या गावरान भाषेमध्ये. आणि मग भगवंत काय म्हणतात, तुकाराम महाराजांना पण वाढा ना. तर तिने असे मान खाली घातली. म्हणले नाही बघ तू. बघितल्याबरोबर सगळं ते टोकरी भरून आली, ते वाढ. आता काय भगवंत काय म्हणतात, ह्या जिजाबाई पाहून असे खुने मी निर्माण केलं. मी म्हणले तू जर निर्माण केलं असतं
त्याची शबरीची बोरं उष्टी कशाला खाल्ली असती, किंवा हिच्याकडं भाजीचं पान मागतोय द्रौपदीकडं, परत म्हणतो की सोख्या महाराजांची ढोरं ओढतोय आणि म्हणतो मला जेवायला दे. काय हे तू नाही काय निर्माण केलं, माझी मंगळाईनी किंवा माझा खंडेराव भैरव यांनी निर्माण केलं हे. आणि आता यांचं जेवण झालंय. म्हणजे आता लक्षात आलं माताजी आहे त्यांना काळजी, आता पाणी कुठे. मग भगवंत काय म्हणतात, इथं पुढं शेजारी खोंगळ आहे, खोंगळ म्हणतात छोटा वाडा आहे, तिथे एक चिप आहे, चिप म्हणजे थोडा मोठा दगड आहे, चपटा आहे, तो उचल तू, तुला पाणी मिळत. तर ह्याला म्हणले ठीक आहे बघूया. तर चिप उचलल्यावर असा पाण्याचा झरा चालू झाला. आणि काय म्हणते माहिती का, की अन्न निर्माण ह्यानेच केलं आणि हे पण झरा निर्माण ह्यानेच केला. काय पण पुढचं ऐका, मला माझ्या आवडीसाठी ऐकतो. हा आहे ना, त्या गौड बंगाल देशात गेला, तिथं जादू शिकला आणि हे काही निर्माण केलं याने, याच्यात काही दम नाहीये. आणि मग ते घेऊन आले आणि पाणी पिलं. मग भगवंत सांगतात, हे तुकाराम महाराज अजिबात इकडं यायचं नाही, आता घरीच राहायचं आणि घरी संसार व्यवस्थित करायचा, मी सगळीकडे आहे आणि तू यायचं नाही. म्हणजे जबायला बरं वाटलं, वा 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 म्हणलं आता खरंच आहे बाबा. तर हा प्रसंग झाला. दुसरा प्रसंग, तर तो बराच प्रसंग आहे, तर अजून आहे का 5 मिनिट वेळ? हो हरी हो बोला. प्रभूजी, खूप आनंद होतोय आम्हाला ऐकण्यात. बर बर बर, सांगा. ठीक आहे. तर मंबाजी म्हणून आहेत, ते चिंचवडचे. आता चिंचवड गाव माहिती आहे आपल्याला, पिंपरी चिंचवड मधलं ते चिंचवड. तर त्याला कळलं की अरे इथं तुकाराम महाराजांच्या ब्राह्मण पाया पडतात आणि त्याचं लय महत्व वाढले, पण मी लय मोठा म्हणतोय, मी जातो तिथं आणि मी सगळं त्याचं बंद करतो. आला शिष्यमंडळ घेऊन आलो आणि गावातले सगळे ब्राह्मण विमानाला बोलवलं, तुम्ही त्याच्या पाया पडता आजपासून मी. तर गेले 10 दिवस गेले, 15 दिवस गेले, याचा दरबार वाढला, परंतु हळूहळू कमी झाला. का, जे खरं नाणं जे आहे किंवा हिरा लोपत नसतो. मग तुकाराम महाराजांकडेच लोक कीर्तनाला येऊ लागले, याच्याकडे बंद झालं. मग याला राग यायला लागला खूप. काय पण आता तुकाराम काहीतरी आयडिया करू. मग पण तुकाराम महाराज कीर्तनाला बसायचं. एक वेळ तुकाराम महाराजांची जी म्हैस होती, जी जिजामाताच्या वडिलांनी दिली होती, आप्पाजी गोळवे सावकार होते. तर त्या म्हशीने काय केलं, त्याच्या बागेमध्ये, मंदिरा शेजारीच होतं पाहत, तर तिथले ती रोपटी झाडं काही फळाच्या खाल्लं जाणार, बागेचं नुकसान केलं. आणि त्यांनी एवढ्या शिव्या दिल्या तुकाराम महाराजांना, असा ते होता आणि थांबला. परंतु असंच एकादशी, आता उद्या एकादशी आहे, उद्या भगवंत येणार आहेत देहूला, ज्यांना शक्य आहे त्यांनी येवा. आणि तुम्ही पुण्यावाले आहेत काही, तर पुण्यामध्येच आस्त मुक्काम आहे त्यांचा, तिथे दर्शन घेऊ शकता तुकाराम महाराज माऊलीचं. तर आपण जाऊया पुढं. तर अं, तो मंबाजी त्यानं काय केलं, आता कुंपण लावलं काट्याचं, बाभळीचे काटे नाही का, फांदे असतात शाखा, असं लावलं. आणि तुकाराम महाराज आले संध्याकाळचे, उद्या एकादशी म्हणून प्रदक्षिणा करायला गेलं, तर पाहिलं अरे जे वारकरी येणार आहेत त्यांना प्रदक्षिणा घालायला हे होईल, अडचण येईल. मग काय केलं त्यांनी, त्या 2-3 काट्या उपडल्या. पाहिलं, अरे बापरे, मग नाही का सापाच्या शेपटीवर दिला पाय, तो पहिलाच नाही का द्विषी असूया, त्याच्यात मत्सरी असतो, आणि त्याच्या शेपटीवर पाय दिल्यावर किती चिडतो, तसा तो पळत आला आणि ती काट्याची फांदी आहे का ती घेतली, काट्यासहित हा, आणि मोठी जे मारायला सुरुवात केली. किती मारल्या, किती फटके मारले, 7-8. शेवटी ती फांदी मोडून पडली. दुसरी घेतली, पहा आता ते सांगण्या, आता मी फास्ट सांगतोय, पण ते ज्याला मारतात त्याच्या वेदना पाहण्यासारख्या आहे. तिथं महिपती बाबा सुद्धा म्हणले नाही का, की मला ते सांगवत नाही. 7-8 काठ्या मोडल्या. आणि मग जिजाबाई आले, कळल्यावर घाई घाई घरात गेला, दरवाजा लावून बसला. जिजाबाई जिजामाता घेऊन गेल्या घरी, आणि तुकारामाला चिंतन चालू आहे. मग नाचकिंडाने घेऊन ते काटे काढले. काय, आणि मग तुकाराम महाराज, पहा एवढ्यातून तुकाराम महाराज नामस्मरण चालू आहे. आता एक आपण थोडे, तुम्ही काही बहुश्रुत आहात, म्हणजे भरपूर तुम्ही ऐकले म्हणून सांगतो. पहा, संत मध्ये आणि काही साधू मध्ये, ऋषी मुनी यांच्यामधला थोडासा फरक, थोडा थोडा आहे आपल्याला, मला एवढं त्यातलं ज्ञान नाही, पण जेवढं सांगतो. पहा, तुकाराम महाराज प्रत्यक्ष मारले, परंतु जय विजय ऐकलंय तुम्ही, भगवंत वैकुंठाच्या दरवाज्यात आहे, तिथं कोण आलं, चतुष्कुमार आले. चतुष्कुमारांनी त्यांनी नुसतं अडवलं की मग नाही जाता येत तुम्हाला, काय एवढंच म्हणले की त्यात त्यात अजून पुढं वेळ होता त्याला.
पण लगेच शाप दिला. तसं तुकाराम महाराजांनी शाप दिला का? नाही. तर काय केलं? अरे बाबा आता आपल्याला फास्ट जायचे. कीर्तनात अरे दिसत नाही, कीर्तन चालू झालंय बरं का आता तुम्ही, कीर्तन चालू आहे. अरे मंबाजी भाऊ दिसत नाहीत. हो हो. तर तुकाराम महाराज जा त्यांना बोलवणार, रोज कीर्तनाला येतात. त्या सांगितलं कुचर राहणार थोडक्यात त्यांचं. तर गेले बोलवायला. अहो म्हणले माझं अंग दुखतंय, मी काही येत नाही. पहा, त्याच दिवशी मारलेले. तुकाराम महाराज म्हणले करा, तुम्ही चिंतन करा, नामस्मरण करा, रामकृष्ण हरी म्हणा. स्वतः तो नामस्मरण चालू. तुकाराम महाराज गेले, त्यांना दंडवत केलाय आणि चला तुम्ही कीर्तन. नाही म्हणले महाराज, नाही इच्छा. तर मग त्यांचं अंग दाबलं, काही थोडा वेळ असं त्याच्यात सांगितलं, अंग दाबलं आणि त्यालाच शरम वाटली मंबाजी बाबांना. आणि मग ते आले कीर्तनाला. कीर्तनाला आले आणि कीर्तन जोरात चालू आहे. कीर्तन चालू आहे, पण काय झालं इकडं, दोन चोर गावामध्ये घुसले, देहू गावामध्ये. आणि काय म्हणतात ते, अरे कीर्तन चालू आहे इथं, तुकाराम महाराज इथं आहेत, जिजाबाई घरी झोपली, त्यांची जी म्हैस आहे आपण घेऊन जाऊ. ठीक आहे म्हणते. चालले. मग एकाने पुढं मोरकी, जे शेतकरी असतील किंवा ज्यांना गाई म्हशी विषयी माहिती, त्यांनी पुढे एकाने धरली, पाठीमागच्या एकाने धरली, चालले घेऊन. तर बोडक्याची वाडी 1.25 किलोमीटर अंतरावर आहे आपल्याला. चिंचोलीकडे जाताना उजव्या हाताला आहे. तिथं नेली. पाहतात तिथं समोर गावाच्या बाहेर, तिथं बोडक्याची वाडी म्हणजे ते गावचीच आहे. तर एक मोठा 7-8 फुटाचा माणूस, असा नाही का, फक्त धोती घातलेली आणि असा आगडबंब दिसतोय, हातामध्ये मोठा सोटा घेतलेला, असा मोठी नाही का दांडकं असं घेतलेलं. समोर पाहिलं, अरे बापरे कोण आहे हा, चला दुसरीकडं. दुसरीकडे गेले, तिकडे उभा आहे. सगळ्या गावात पाहिलं तरी, सगळ्या तिकडे गेले तरीही तो तिथंच उभा. मग हे त्यातला एक जण म्हणतोय, ते म्हणतो अरे तुकाराम महाराज संत आहेत, आपण त्यांची चोरी केली, चुकी केली आपण. आणि जर लोक जर उठली आता, तर आपल्याला म्हैस तर जाईलच, आपल्याला खूप मारतील. म्हणजे मग आपण काय करू, गोठ्यात परत म्हैस बांधू. गोठ्यात म्हैस बांध आणि काय केलं, सुस्कारा टाकला, चला आता निघाले. परंतु निघाले, त्यांना तोच व्यक्ती बाहेर जाऊ देईना. काय, अरे बापरे म्हणलं, एक ठोका टाकला तर जाग्यावर मारणार आपण. आता काय करायचं, आता ते काय खरं नाही. मग काय म्हणतायत ते, अरे आता असं करू आपण, असं मरण तसं मरण नाही, कीर्तनात जाऊ, तुकाराम महाराजाला सांगू आम्ही तुमची म्हैसोबा चोरली होती, ती परत बांधली गोठ्यात, सांगू, आणि तुम्ही काहीतरी मार्ग सांगा. केली. तुकाराम महाराज चरण धरलं. तर कीर्तनकारात जे श्रोते होते सगळे बघायला लागले, हे नाही का यांचा अवतार काय कसा असेल, आता मी काय चोर असा काय पाहिलेला नाही. तर सांगायचे आमचे आत्या काय असा असतो खराब नाही का वर्णन. तसा तो पाहिलं, अरे हे आपल्या गावचे नाही दिसत, तुकाराम महाराजचे पाय काय धरलेत आणि कानात काय सांगतायत. तर सगळ्यांचं लक्ष, आता कीर्तन बंद झालं. म्हणले महाराज आम्हाला माफ करा, आम्ही चोर आहोत. वा वा, चोर आहे का? बर, मग काय? अहो म्हणले तुमची म्हैस आम्ही घेऊन चाललो होतो. बर, मग का नाही नेली? म्हणले नाही, तिथं एक आहे ना असा दागड बंब आहे, कोणीतरी असा रखवालदार, आणि त्याच्या हातात मोठं दांडूक आहे, आणि त्यांनी काय केलं, आम्हाला जाऊ दे ना, तुमची म्हैस बांधली. असं आहे का? मग त्यांनी काय केलं, समोर भगवंताकडे पाहिलं. म्हणले का रे बाबा, आम्ही तुझं इथं गुणगान करतोय काय, आणि एवढा नाही का लोक आम्ही थांबलोय तुझ्यासाठी, तुझं गुण करतोय आणि तुझ्यासाठी थांबलं, आणि तू काय करतोय, काय की नाही का तुझी गुरं राखायची अजून सवय गेली नाही का तुझी? तर कधी गुरं राखली होती? 5,000 वर्षापूर्वी. काय, तर ती गुरं राखायची सवय इथं आम्हाला दर्शन द्यायचं सोडलं, आणि त्यांना वेडं वाकडं रूप धरून दर्शन करतो. चला लवकर या. काय, लवकर या म्हणल्यावर काय भगवंत आले. तर काही लोकांना जाणवलं की कुणीतरी येतंय. तुकाराम महाराज आपले हात असे हात जोडले आणि गेले मूर्तीमध्ये. ह्यांनी पाहिलं तसाच दिसतोय, मूर्तीमध्ये गेला, खुश झाले. परत तुकाराम माझं चरण धरलं. म्हणले महाराज आम्ही जातो आम्ही. म्हणले थांबा. अरे म्हणले आता काय कर, थांबा. म्हणले आता असं करा, ह्याला काय मी जाऊ देत नाही, तुम्हाला पाहिजे ना तर म्हैस घेऊन जा. पहा, हे म्हणजे नाही का हसण्याची गोष्ट आहे. म्हणजे हसणं कधी, आपण कर्मी याच्यात असतो भौतिक याच्यामध्ये, तर केवढं मोठं म्हणे घेऊन जा. म्हणले मी नाही करू शकत. काय, पुढची चिंता आहे का, आवली काय म्हणेल काय, किंवा आपल्या घर चाललंय त्याच्यावर, तो भाग सोडला त्यांनी. आणि
हे अंबाजी माऊली पाहिलं. म्हणलं जर याचं असं जर असेल तर याची महती वाढतच जाईल. मुसमुसा लागला सकाळी. आणि हा डाटा सकाळी तुकाराम माझा आता पहा फास्ट चाललंय मी मध्ये घेतो अजून 2-3 मिनिटं घेतो चालेल ना. तर तुकाराम महाराज जेवायला बसले. आज काय झालं, वाटीमध्ये दूध मिळालं त्यांना. अरे खुश झाले ते खूप. तर का झाले खुश, तर जिजाबाईला ज्या जिजाबाई कीर्तनाला नव्हती, आपण तर सांगितलं, तिथल्या ज्या महिला होत्या त्यांनी डाटा ट्रान्सफर केला जिजाबाईला, भगवंताने तुझी म्हैस वाचवली चोरांकडून. बर, मग तुकाराम महाराज वाढलं. तर तुकाराम महाराज पहा ते वाटलं खुश नाही झाले. आता तुम्हाला पुढचं सांगतो मी. तर म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात की भगवंताला दे ना एक तांब्याभर दूध. आता भगवंताने वाचवलं म्हणलं बरं देते म्हणले. काय आता तुम्ही म्हणाल ते तुकाराम महाराजला दूध देत नव्हती म्हणजे नाही खायला, म्हणजे काय करत, तर त्या दुधाचं ताक लोणी करून व प्रपंच करत होती. त्यामुळं असं काय आपण शंका घेण्यासारखं नाही. त्यात त्यांनी दिलं उत्तर. बर, मग ठीक आहे म्हणले. आणि मग तुकाराम महाराज गेलं दूध. किती दिवस झालं, 8 दिवस झालं, 10 दिवस झालं, 15 दिवस झालं. हा हा शंका आली. काय काय म्हणते, हे भाग्ये तुझा बा रोज तांब्याभर दूध देतो आणि तांब्या मोकळाच घरी होतो. आता आपण पाहिलं कधी आता तुकाराम महाराज लय खराब बोलतात, पण आपण सांगायचे दगडाची मूर्ती कधी दूध पिते का, नाही आपल्याला माहिती. तर म्हणते भाग्यते म्हणते, अगं आई भगवंत दूध पितात आणि राहिलेलं बाबा पितात, आणि बाबा पुन्हा राहिलेलं मला पण देतात, किंचित राहतं मला आणि ते पण मी पिते. काय गप्प बसले. पण हे नाही म्हणले मीच जाते आता एक दिवस. काय तर तुकाराम महाराजांना म्हणते मीच जाते भगवंताला दूध पाजायला घेऊन. बर, तुकाराम महाराज खुश झाले. वा वा वा. पण ह्या बाईने काय केलं बघ? अतिशय गरम उकळतं दूध असा तांब्या घातलाय नाही का कापड्यामध्ये, आणि इकडं पहा जिजाबाई भगवंत आणि रुक्मिणी माता शेजारी. तर भगवंत हालायला लागले, असे थोडक्यात असे असे हालायला लागले. रुक्मिणी माता म्हणतात काय झालं भगवंत तुम्ही लय हालताय. म्हणले काही नाही बाबा, की जिजाबाई आता गरम दूध घेऊन येते, जर मी दूध जर गरम आहे नाही पिलो तर म्हणून हे खोटा आहे, तुकाराम महाराज पित नाही स्वतःच पित, आणि प्यावा तर गरम दूध आहे काय करा असं म्हणसपर्यंत जिजाबाई आले ती लगेच तांब्या लावला ओठाला. तर भगवंताने थोडी मान वळवली आणि भगवंत कशी तरी लागले प्यायला. पेले, ओठाला सूज आली आणि मान थोडी तिरकी झाली. आले काय, आणि इकडे लगेच भगवंताने महाराजांना सांगितलं, महाराज अहो म्हणले तुमच्या बाई जिजाबाई आली आणि बघा मला दूध पाजलं, मला ओठ पण माझं सुजलाय असा खालून, फोड आलाय, मान बी वाकडी आहे. तर यातून दुर्दैव तुम्हाला मी सांगतो की इथल्या बऱ्याच देहवाल्यांना माहिती नाही, तर भगवंताचा ओठ असा मोठा होता. तुम्ही जुना फोटो पहा, एक मानही तिरकी होती, पण ती आतमध्ये प्रवेश केला त्या दोन दोन वेळा फरशी बदलली, त्या फरशीत पाहिले की दिसायचं, आता दिसत नाही. पण तुम्ही जर नीट पाहिलं तर मान अजूनही तिरकी आहे, भगवंतांनी ती खून ठेवलेली आहे. आणि ओठाचं थोडं जास्त सुजन होती, तर मालिश केली तुकाराम महाराज तो गेल. काय आणि तुकाराम महाराज गेले, कुठे गेले, घरी आले. आता आता कुणावर चिडायचं, आवली का चिडायचं. काय म्हणले आवले तुला कळतं का काय, की तू भगवंतांना गरम दूध पाजलं, तुला निवृत्त करता येत नाही का. म्हणले हो, मी पण तुमच्या कीर्तनात कधी कधी ऐकलंय, तुमच्या काल्याच्या कीर्तनात ऐकले भगवंतांनी 14 गाव अग्नी गिळलाय, एकदा नाही दोनदा, आणि माझ्या एवढ्या दुधाने काय झालं त्यांचं. काय आता काय उत्तर बोलणार आहे. तर असे हे प्रसंग आहेत. 8:15 होऊन गेलेत, तर मी इथं थांबतो. तर काय थोडंसं लांबलं त्याबद्दल थोडस काय. नाही नाही प्रभूजी, खूप आनंद आला मला ऐकून, खूप छान वाटलं प्रभूजी. असे प्रसंग ऐकायला मिळत नाहीत. खूप खूप धन्यवाद प्रभूजी. थांबूयात प्रभूजी आपण इथेच, आणि पुढच्या प्रवचनामध्ये जेव्हा पण तुम्ही याल तेव्हा नक्कीच आणखीन प्रसंग ऐकवा प्रभूजी आम्हाला. खूप खूप धन्यवाद. हरे कृष्णा, दंडवत प्रणाम प्रभूजी. सर्वांच्या जर्नी दंड सर्वांच्या चरणी दंडवत प्रणाम प्रभूजी. हरे कृष्ण प्रभू. थांबूयात.
वाञ्छकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। अनंत कोटि वैष्णव वृंद की जय। श्रील प्रभुपाद की जय। जगद्गुरु श्रील तुकाराम महाराज की जय। हरे कृष्ण। धन्यवाद सर्वांना। हरे हरे कृष्ण प्रभुजी, माता दंडवत प्रणाम. हरे